सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। मागील 4 दिवसापासून आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग ह्या विषयावरती चर्चा करीत आहोत। आणि ह्या विषयावर चर्चा करत असताना आपण मागील 4 दिवसामध्ये 3 श्लोकांवरती विवेचन ऐकलेलं आहे, ज्यामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला स्वतःची ओळख करून देत असताना, म्हणजे भगवंताला कशा पद्धतीनं जाणल्या जाईल यासाठी काय करावं लागेल हे सांगत असताना भगवंताच्या ठिकाणी मन आसक्त करायला सांगितलं, त्यानंतर स्वतःच्या अंतःकरणाला योगामध्ये युक्त करायला सांगितलं आणि भगवंताचा आश्रय घेऊन राहायला सांगितलं। त्यानंतर आपण पाहिलं की ज्ञानासहित विज्ञान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत। ते ज्ञानासहित विज्ञान कशा पद्धतीनं समजून घ्यायचं आहे आणि जे अतिशय शिल्लक न ठेवता सर्व प्रकारे म्हणजे अशेषतः तत्त्वज्ञान अर्जुनाला भगवंताने सांगण्याचा या ठिकाणी संकल्प केलेला आहे। मग आपण पाहिलं की अशा पद्धतीने भगवंताला ओळखता येतं, त्याचे उपाय भगवंताने अर्जुनाला सांगितले। मग आता असे उपाय किती लोक करतात, असे उपाय करण्यासाठी किती लोक तत्पर आहेत, ह्याची जाणीव किती लोकांना आहे हे सांगत असताना सदर श्लोकामध्ये श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात की मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेति तत्वतः। हजारांमधला एखादा मनुष्य मला जाणण्यासाठी प्रयत्न करतो आणि प्रयत्न करणाऱ्यांपैकी एखादाच मला जाणतो, माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो, त्याला त्याची सिद्धी प्राप्त होते, असं ह्या सदर श्लोकामध्ये श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगत आहेत। मग आता हजारामधला एखादा भगवंतापर्यंत म्हणजे भगवंताला पाहण्यासाठी, त्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आणि प्रयत्न करणाऱ्यांमधला एखादा भगवंतापर्यंत पोहोचतो। मग त्यासाठी प्रयत्न तसा करावा लागेल, ह्या विषयाला आपण काल प्रवचनाच्या शेवटी स्पर्श करत होतो। तर तोच विषय आपल्याला पुढे सातत्याने घ्यायचा आहे की भगवंताला मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा असेल तर तो थोडासा कठीण आहे, कारण सर्वसामान्य प्रापंचिक सुख उपभोग आपण जर प्राप्त करायचे असतील तर आपल्याला भरपूर प्रयत्न करावे लागतात, बरोबर आहे। मग प्रत्यक्ष भगवंताला आपल्याला समजून घ्यायचं आहे, त्याला प्राप्त करायचं आहे, त्याच्याकडे जायचं आहे, तर मग त्यासाठी प्रयत्नसुद्धा त्याच कोटीचे म्हणजे उच्च कोटीचे आपल्याला करावे लागणार आहेत। म्हणून भगवंताला समजून घेणं, त्याला प्राप्त करणं कठीण आहे याचा अर्थ अशक्य आहे असा होत नाही। म्हणून जगात कुठलीच गोष्ट खरं तर अशक्य नाही, कमी जास्त प्रमाणामध्ये ती कठीण असू शकते, अवघड असू शकते, परंतु अशक्य नसते। फक्त त्यासाठी त्या पद्धतीचे प्रयत्न आपल्याला करावे लागतात। एखादा माणूस एखाद्या मोठ्या नोकरीवरती लागतो, एखादी चांगली नोकरी त्याला लागते, एखाद्या चांगल्या पोस्टवरती तो जातो, पण त्यामागे त्याचे प्रयत्न असतात, त्याचे कष्ट असतात। आपल्याला फक्त काय दिसतं, त्याचं यश दिसतं, पण त्या यशामागे त्याचे जे कष्ट आहेत, त्याचे जे प्रयत्न आहेत हे आपल्याला दिसत नाहीत। आणि म्हणून एखादा परमेश्वराचा साधक, त्याला एखादी सिद्धी प्राप्त झालेली आपल्याला दिसते, परंतु त्या पाठीमागं त्याचे प्रयत्न, त्याचे तप, त्याची तपश्चर्या, त्याची ज्ञानसाधना ही मात्र आपल्याला दिसत नाही। मग त्या हजारांमध्ये एक जो सांगितलेला आहे तो म्हणून जर आपल्याला आपला क्रमांक तिथे लावायचा असेल, ती सिद्धी जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्या पद्धतीचे प्रयत्न आपल्याला करावे लागतील, हे लक्षात घ्या। मग हे प्रयत्न करत असताना
आपण त्या परमेश्वराच्या मार्गावरती निघतो, पण निघाल्यानंतर मात्र बघा 3 प्रकारची माणसं सांगितलेली आहेत. एक माणूस कार्यसिद्धीला जाणार नाही म्हणून प्रयत्नच करत नाही. लक्षात घ्या, कार्यसिद्धीला जाणार नाही म्हणून प्रयत्नच करत नाही. आणि एक माणूस असा सांगितलेला आहे जो कार्यसिद्धीला जाईल की नाही हे त्याला माहिती नाही, परंतु तो प्रयत्न करतो. आणि प्रयत्न करत असताना मध्येच त्याला अशी जाणीव होते की आपण जे कार्य करत आहोत हे खूप कठीण आहे आणि हे सिद्धी होईल का नाही या कार्याची. आवाज थोडा कमी पाहिजे. ह्या कार्याची सिद्धी होईल का नाही याची शंका त्याला असते. म्हणजे तो अर्धवट काम त्यानं केलेलं आहे, अर्ध काम त्याचं झालेलं आहे, परंतु आता कोणीतरी त्याला सेट करा ना आवाजाला. परंतु आता त्याला शंका निर्माण होते की आता मी जे कार्य सुरू केलेलं आहे हे शेवटाला जाईल का नाही. हे अर्धवट काम झाल्यानंतर त्याला शंका येते आणि मग तो अर्ध्यामध्ये ते काम बंद करतो. लक्षात येते का? एक माणूस काम करायला सुरुवात करण्यापूर्वीच खचून जातो की हे काम शेवटाला जाणार नाही म्हणून तो कामच सुरू करत नाही. दुसरा माणूस काम सुरू करतो, परंतु अर्ध्यात गेल्यानंतर म्हणजे अर्धवट ते काम झाल्यानंतर तो आता घाबरलेला आहे आणि म्हणून तो ते काम थांबवतो. मग तिसरा एक माणूस सांगितलेला आहे की जो कामाला सुरुवात करतो आणि ते काम मध्ये कितीही जरी अडथळे आले, कितीही जरी अडचणी आल्या, कितीही जरी संकट आले तरी त्यांचा सामना करत करत तो शेवटापर्यंत त्या कार्यसिद्धीपर्यंत जातो म्हणजे जातोच. मध्ये येणाऱ्या अडचणींची तो तमा बाळगत नाही, मध्ये येणाऱ्या अडथळ्यांकडे तो पाहत नाही आणि आपलं कार्य सिद्धीला नेतो. असे 3 प्रकारचे माणसं सांगितलेले आहेत. मग आता असेच 3 प्रकारचे म्हणण्यापेक्षा भगवद्गीतेच्या ह्या 7व्या अध्यायामध्ये 4 प्रकारचे सांगितलेले आहेत. आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. हे पुढे येणार आहे, ह्याच्यावरती मी आताच बोलणार नाही. ज्यावेळेस तो श्लोक आपल्या समोर येईल त्यावेळेस आपण त्यावर चिंतन करूया. परंतु असे भगवंताकडं जाणारी आणि त्यासाठी प्रयत्न करणारी माणसं, काही माणसं खूपच खडतर प्रवास आहे. अध्यात्म म्हणजे काही साधी गोष्ट नाही, परमार्थाचं आचरण करणं एवढं सोपं नाही, ते फार कठीण असतं म्हणून परमार्थाकडे वळतच नाहीत, त्या रस्त्यालाच जात नाहीत. काही माणसं परमार्थ सुरू करतात, अध्यात्म आचरण्यासाठी सुरुवात करतात, परंतु मध्येच कुठेतरी मग ते बंद करतात की बाबा आता आपल्याकडून होत नाही, हे फारच कठीण आहे, खूपच अवघड आहे आणि आपल्याकडून होणार नाही म्हणून ते मध्येच थांबवतात. आणि तिसरा मनुष्य असं सांगितलेला आहे की जो ह्या कार्याला सुरुवात करतो, परमार्थाला सुरुवात करतो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी यत्न करण्यासाठी, प्रयत्न करण्यासाठी सुरुवात करतो आणि यशस्वीरित्या शेवटपर्यंत जी सिद्धी सांगितलेली आहे, जी मोक्षप्राप्ती सांगितलेली आहे, जी मुक्ती सांगितलेली आहे तिथपर्यंत जाऊन तो पोचतो. मग आता जो शेवटपर्यंत गेला त्याने कुठल्याही अडथळ्याची तम्मा बाळगली नाही, कुठल्याही संकटाची तम्मा बाळगली नाही. बघा, तुम्ही कुठल्याही प्रवासाला निघता त्यावेळेस एका कुठल्या तरी ठिकाणावरून तुम्ही तुमच्या गंतव्य ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी निघालेले असता. मग जिथून तुम्ही निघता हे प्रपंचाचंच ठिकाण आहे, प्रपंचाचं स्थान आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे हे परमार्थाचं अतिउच्च ठिकाण आहे, ज्याला आपण मोक्ष, मुक्ती किंवा भगवंताचं कैवल्यपद असं म्हणतो. त्या ठिकाणापर्यंत तुम्हाला जायचं आहे. यासाठी स्वामींनी वर्तेचा दृष्टांत दिलेला आहे. मी अनेकदा सांगितलंही असेल तुम्हाला की एक डोंबाऱ्याची मुलगी त्या दोरीवरती चालते, ती एका टोकापासून निघते, तिला दुसऱ्या शेवटच्या टोकापर्यंत पोचायचं असतं आणि जात असताना तिच्या हातामध्ये एक काठी आहे, त्या काठीवरती ती स्वतःचा तोल सावरते आणि त्या दोरीवरती चालते. मग चालत असताना काय होतं की आजूबाजूला बरीचशी गर्दी जमा झालेली असते. मग त्या गर्दीतली काही लोक काय करतात, शिट्ट्या वाजवतात, काही लोक टाळ्या वाजवतात, तिची स्तुती करतात, तिचं गुणानुमोदन करतात की वा किती सुंदर कला आहे आणि किती हिच्या शरीराचं लघुत्व आहे आणि तिला कशी दोरीवरती चालते आहे म्हणून तिची स्तुती करतात, टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात, तिचं गुणानुमोदन करतात. आणि एकीकडे काही माणसं अशी आहेत की जी तिची निंदा करतात. ह्यांचं रोजचंच काम आहे, ह्यांना सवयच असते आणि ह्यांना प्रॅक्टिस झालेली असते, त्यामुळे ह्यांना हे काही अवघड नाही, हे तिचं रोजचंच काम आहे म्हणून तिची निंदाही करतात. अशी दोनही प्रकारची माणसं त्या ठिकाणी उपस्थित असतात, परंतु ती मुलगी त्या दोघांकडेही लक्ष देत नाही. जे तिची स्तुती करतात त्यांच्याहीकडेही लक्ष देत नाही आणि जे तिची निंदा करतात त्यांच्याहीकडेही ती लक्ष देत नाही. तर तिचं लक्ष कुठे असतं? शेवटच्या टोकाकडे तिचं लक्ष असतं आणि आपल्या हाताच्या काठीवरती ती स्वतःचा तोल सावरत सावरत शेवटपर्यंत जाऊन पोचते.
हां, आता ती शेवटच्या टोकावर पोचल्यानंतर मग ती लोकांकडे बघेल की कोण माझी निंदा करत होतं, कोण स्तुती करत होतं, पण कदाचित तिला त्याची तमाही नसते. ती त्यांच्याकडे लक्षही देत नाही, दुर्लक्ष करते. तसं आपण प्रपंचाच्या या टोकापासून परमार्थाच्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्या जीवनाचा हा प्रवास आहे. आणि ह्या प्रवासाला निघाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळी माणसं समाजामध्ये भेटतील. तुम्ही भक्तिमार्गाचं आचरण करायला सुरुवात केली, तुम्ही परमार्थाचं आचरण करायला सुरुवात केली की काही माणसं तुम्हाला भेटतात. वा वा वा, किती चांगला माणूस आहे, सतत देवदेव करत असतो, देवदेवामध्ये ज्याचं सगळं लक्ष आहे, सगळं परमार्थामध्ये लक्ष आहे, अध्यात्मामध्ये लक्ष आहे, असं म्हणणारी स्तुती करणारी माणसं तुम्हाला भेटतील. पण म्हणून तुम्ही हुरळून जाऊ नका. आणि काही निंदा करणारी माणसं भेटतील. हां, घरदार सोडून दिला, घरादाराकडे लक्ष नाही, चालला आपला देवदेव करायला, उठला की सुटला निघाला मंदिराकडे, उठला की सुटला निघाला देवदेव करायला, किंवा करून करून भागले आणि देवपूजेला लागले, असं म्हणणारी माणसंही तुम्हाला भेटतील. स्तुती करणारी जशी माणसं भेटतात तशी निंदा करणारीही भेटतात. परंतु श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. मला वाटतं भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगामध्ये श्रीकृष्ण भगवंतानं सांगितलं की तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित आणि केतः स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नर. असा भक्त मला प्रिय आहे, तोच माझ्यापर्यंत येऊन पोचू शकतो ज्याला निंदा आणि स्तुती दोन्ही सारख्या आहेत. जर त्या मुलीने त्या दोरीवरती चालत असताना निंदा करणाऱ्या माणसाकडे रागाने बघितलं तर काय होईल? तिचा तोल ढळेल, ती खाली पडेल. किंवा स्तुती करणाऱ्या, टाळ्या वाजवणाऱ्या, शिट्ट्या वाजवणाऱ्या लोकांकडे पाहिलं तर काय होईल? तरीही तिचा तोल ढळेल. म्हणून दोघाकडेही बघायचं नाही. तुम्ही भक्तीच्या मार्गावरती निघालात ना, ही माणसं तुम्हाला भेटणारच आहेत, पदोपदी भेटणार आहेत, चांगलं म्हणणारी भेटणार आहेत, वाईट म्हणणारी भेटणार आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या यत्नामध्ये, तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये कमी पडायचं नाही, कमजोर पडायचं नाही. तुम्ही तुमचा प्रयत्न, तुम्ही तुमचं वाटचाल, तुम्ही तुमचा जो काही प्रवास आहे हा तुमच्या हातामध्ये ज्ञानभक्ती वैराग्याची काठी घेऊन त्या ज्ञानभक्ती वैराग्याच्या योगाने तुमचा तोल सावरत सावरत शेवटच्या टोकापर्यंत, म्हणजे त्या मोक्षमुक्तीपर्यंत, भगवंताच्या त्या पदापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. असा यत्न ज्याला करता येतो तो त्या हजारातला एक ठरतो. लक्षात घ्या, संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या कोटीमधला एक तो ठरतो ज्याला स्वतःचा तोल सावरता येतो. ज्याला स्वतःचा तोल सावरता येत नाही तो तोंडघशी पडणार आणि त्याचं काय होईल ते सांगता येत नाही. म्हणून स्वतःचा तोल माणसाला सावरत सावरत प्रयत्न करता आला पाहिजे. पण आपण माणसं प्रपंचाकडं अधोमुख आहोत, प्रपंचाकडं आपलं तोंड आहे आणि भगवंताकडे मात्र आपण पार्श्वभाग केलेला आहे, त्याच्याकडे आपलं लक्षच नाही. एके दिवशी एका शाळेमध्ये एक विद्यार्थी उशिरा पोहोचला. पावसाळ्याचे दिवस आहेत, तो उशिरा पोहोचला आणि वर्गात पोहोचल्यानंतर शिक्षकांनी त्याला विचारलं त्याच्या उशिरा येण्याचं कारण, की अरे बाबा सगळी मुलं वेळेवर आली, तू उशिरा का आलास? म्हणाला, गुरुजी माझं घर शेतामध्ये आहे आणि मला शेतातनं शाळेमध्ये यायला थोडंसं रस्त्याने चिखल आहे आणि काल रात्री इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडला, मी जसा शाळेकडे येण्यासाठी एक पाऊल पुढे टाकायचो की घसरून पडायचो आणि 2 पावलं मागे जायचो. लक्षात आलं का? त्या चिखलामध्ये मी पुढे येण्यासाठी एक पाऊल पुढे टाकायचो, घसरून पडायचो आणि 2 पावलं मागे जायचो. मग असं म्हटल्यानंतर तू 1 पाऊल पुढे टाकल्यावर 2 पावलं मागे जायचंस, मग तू शाळेत पोहोचलास कसा? जर 1 पाऊल पुढे टाकल्यावर 2 पावलं मागे सरकत असतील तर तू शाळेत पोहोचला कसा? हा प्रश्न शिक्षकांना पडला. त्यांनी त्याला विचारला. त्यावेळेस त्या विद्यार्थ्याने उत्तर दिलं, गुरुजी मग मी माझं डोकं लावलं, माझ्या डोक्यामध्ये एक युक्ती आली. जर आपण 1 पाऊल पुढे चालल्यावर 2 पावलं मागे सरकतोय ना, मग मी घराकडे तोंड केलं आणि मी घराकडे 1 पाऊल टाकलं की 2 पावलं शाळेकडे पळायचं, म्हणजे मागे जायचं. 1 पाऊल पुढे टाकलं की 2 पावलं शाळेकडे जायचो. असं करत करत मी शाळेमध्ये पोहोचलो. आपण प्रपंचातली माणसं तरी काय करतो? आपण 1 पाऊल भगवंताकडे टाकतो आणि 2 पावलं मागे घराकडे सरकतो. कसं भगवंताकडे पोहोचणार आपण? कसे आपले प्रयत्न पूर्ण ठरणार? 1 पाऊल आपण भगवंताकडे टाकलं की आपले 2 पावलं मागे प्रपंचाकडे ओढतात. पाठीमागे आपली पत्नी आपल्याला ओढणारी असते, तुमचा मालक तुम्हाला ओढणार असतो, तुमची लेकरं तुम्हाला ओढणारी असतात, प्रपंचाची काळजी तुम्हाला असते, तुम्हाला तुमची कर्तव्य पार पाडायची असतात, जबाबदाऱ्या असतात. हे मला मान्य आहे, हे सगळं मला लक्षात येत आहे, हे संतांना लक्षात आलं, हे धर्मशास्त्रांना लक्षात आलं आणि तो विचार करूनच सिद्धांत मांडलेला आहे. परमार्थ करत असताना केवळ प्रपंचाचा पूर्णपणे त्याग करूनच परमार्थ आचरता येतो असं मुळीच नाही. प्रपंच करत असताना तुम्हाला परमार्थाचं आचरण करत असतं, पण दोन्हीला समान प्रमाण देण्यासाठी सांगितलेलं आहे. दोन्ही सारखं करण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. संसार आसार आहे, निर्गुण असणारा परमेश्वर हा सार आहे आणि मग सारासार विचार आपल्याला करता आला पाहिजे की आसार काय आहे, सार काय आहे. आणि मग आसार साराचा विचार करत असताना एक संस्कृत सुभाषित मला आठवतं, थोडंसं विनोदयुक्त ते सुभाषित आहे. आसारे खलु संसारे सारम श्वशुर मंदिरम असं म्हटलेलं आहे. आसार रूपी संसारामध्ये सार अशी वस्तू जर काही असेल तर श्वशुर मंदिरम म्हणजे काय?
सासरवाडी. लक्षात आलं का? आसार असलेल्या संसारामध्ये सार काही असेल तर म्हटले सासरवाडी आहे, म्हणून तर माणूस पुन्हा पुन्हा तिथे जात असतो सार खाण्यासाठी, सार निवडण्यासाठी. अशी एक सुभाषित आहे. पण आसार आणि सार ह्याची निवड आपल्याला करता आली पाहिजे. प्रपंच आसार आहे, परमार्थ सार आहे, म्हणून आसार म्हणून प्रपंच सोडून द्यायचा आणि सार म्हणून केवळ परमार्थ निवडायचा आणि त्याच्यामध्ये आपलं पूर्ण जीवन कंठित करायचं. तर हे कर्तव्याचं ओझं पडलेल्या, जबाबदारीमध्ये अडकलेल्या माणसाला कदापि शक्य होत नाही. म्हणून आपलं कर्तव्य आणि जबाबदारी प्रपंचाची पार पाडत तुम्ही प्रपंचात राहूनही परमार्थाचं आचरण करू शकता. परंतु ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रपंचाकडे विन्मुख होऊन परमार्थाच्या जर सन्मुख झालं तर हे अतिउत्तम. परंतु हा अधिकार प्रत्येकाचा नसतो, कारण इथे आलेला प्रत्येकाचा अधिकार सारखा नाही. प्रत्येकाला केवळ शुद्ध परमार्थाचं आचरण करण्याची संधी लाभत नाही. हे काही जे भगवद्गीतेच्या दृष्टीनं योगभ्रष्ट झालेले आहेत. कारण शुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो अभिजायते असं भगवद्गीतेनं सांगितलेलं आहे. जे शुद्धमती आहेत, जे धर्मात्मा आहेत, अशा घरी योगभ्रष्टाचा जन्म होतो आणि त्याला परमार्थाचा बालपणापासून म्हणजे ब्रह्मचारी व्रत धारण करून त्याला परमार्थाचा योग येत असतो असं भगवद्गीता सांगते. पण हे प्रत्येकाला लाभत नाही. त्यासाठी तसा अधिकार असावा लागतो. थोडासा विषय तुमच्या मला माहीत आहे डोक्याच्या वरून थोडासा हातभर वरून जात असेल, लक्षात येत नसेल, पण तरीही ऐका, लक्ष देऊन ऐका. थोडंसं काही जर घुसलं आपल्या टकोऱ्यात तर चांगलीच गोष्ट आहे, नाही घुसलं तर शेवटी त्याला हरकत नाही. पण हा विषय मोकळा करण्यासाठी मला हे बोलणं गरजेचं आहे. थोडंसं लक्ष देण्याचा प्रयत्न करा. तर संसार आसार आहे, संसार आसार आहे आणि परमार्थ हा सार आहे. आणि त्याच्यात सारासार विचार आपल्याला करायचा आहे आणि परमार्थाचा हात धरून आपल्याला आपला प्रपंच शेवटापर्यंत न्यायचा आहे. मग त्यासाठी तुम्हाला यत्न करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नाशिवाय जगात काहीच भेटत नाही. एका राजानं ठरवलं की सगळ्या धर्माचा सार मला एका वहीच्या पानावरती लिहून पाहिजे. म्हणून त्यानं सगळ्या धर्माच्या धर्मगुरूंना बोलवलं आणि सांगितलं की तुमच्या प्रत्येक धर्माचा सार आला पाहिजे, असं एका पानावरती मला लिहून द्या, कारण प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ माझ्याच्यानं वाचण्या इतका वेळ माझ्याकडं नाही आहे. मग सगळ्या धर्माचे धर्मगुरू आता परस्परामध्ये कलह करायला लागले. प्रत्येकाला वाटायला लागले की माझा धर्म श्रेष्ठ, माझ्या धर्माचं तत्त्वज्ञान श्रेष्ठ. आणि मग त्यासाठी राजाने 1 महिन्याचा अवधी दिला होता, कारण त्याला माहिती होतं हे सगळं एका पानामध्ये बसवायचं म्हणजे साधी गोष्ट नाही, फार कठीण प्रसंग आहे. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये वाद विवाद चर्चा मंथन होऊन कसं तरी ह्या सगळ्या धर्मगुरूंनी सगळ्या धर्माचं तत्त्वज्ञान एका पानावरती लिहून ते पान राजाकडं सुपूर्द केलं. राजा म्हणाला, आता हे एवढं मोठं पान तुम्ही लिहिलं, मोठ्यातल्या मोठ्या रजिस्टरचं पान त्यांनी घेतलं आणि त्याच्यावरती लिहिलं. एवढं मोठं पान तुम्ही लिहिलं, तर एवढं वाचण्यासाठी सुद्धा माझ्याकडे वेळ नाही, तर तुम्ही कृपया करा, माझ्यावरती अनुग्रह करा की मला हे सगळं रहस्य जे सगळ्या धर्माचं आहे हे एका वाक्यामध्ये लिहून द्या, म्हणजे मला लवकरात लवकर वाचता येईल. त्यासाठी परत राजानं विधानला वेळ दिला आणि आपल्या कामकाजामध्ये तो गुंतून गेला. आता परत यांच्यामध्ये वाद निर्माण झाले, परत कलह निर्माण झाले, परत चर्चा झाल्या, परत मंथन झालं, परत चिंतन झालं, परत तात्विक बैठका झाल्या आणि त्यांनी एका वाक्यामध्ये सगळ्या धर्माचा सार लिहिला. खूप विचार केल्यानंतर विचारांती 1 वाक्य लिहिलं त्याला आणि आता ते वाक्य एका कागदावरती लिहून राजाकडे सुपूर्द केलं. राजा म्हटला, हां आता जमलं, एका वाक्यात वाचायचं तर मी वाचू शकतो. आणि मग राजानं ते वाक्य सगळ्या सभेसमोर, संपूर्ण सभेसमोर वाचलं. ते वाक्य काय होतं माहिती आहे का? जगात फुकट काहीच भेटत नाही, एवढंच ते वाक्य होतं. सगळ्या धर्माचा सार एकच आहे, खूप सोपं आहे, जगात फुकट काहीच भेटत नाही. अरे भल्या माणसा, मग तुला देव प्राप्त करायचा आहे, भगवंत प्राप्त करायचं आहे, मग तो फुकट भेटणार आहे का? मग तुम्ही म्हणाल बाबा मी देतो ना तुम्हाला 1 लाख रुपये दे, मग मला देव भेटेल का? पैशानं नाही भेटणार तो. भगवद्गीता सांगते की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्ती उपहृतम अश्नामी प्रयतात. म्हणा, अरे मला पैसा नको आहे तुझा, पत्रम पुष्पम फलम तोयम, काहीतरी दे, पान दे, फूल दे, फळ दे, काहीही दे, पण भावपूर्वक दे. संत ज्ञानेश्वर या श्लोकावरती भाष्य करतात सुंदर. पैगा भक्तीचेनी नावे, फूल एक तरी मज व्हावे, ते लेखे तरी म्या तुरंबावे, परी मुखीची घाली. किती सुंदर भाष्य केलेलं आहे. काहीतरी दे. ते म्हणतात की एखाद्या भक्तानं जर भावपूर्वक होऊन मला एखादं फूल अर्पण केलं, आता फूल दिल्यानंतर काय केलं पाहिजे? तुरंबावे, म्हणजे त्याचा सुगंध घ्यावा. परी मी मुखीची घाली, अश्नामी प्रयतात मनः, मी ते खाऊन घेतो, इतका भावविभोर होतो. बघा भाव किती महत्त्वाचा आहे. मग तो फुकट भेटणार आहे का? तुम्हाला पैशानं तो भेटणार नाही, तो भावानं भेटेल. काहीतरी त्याला द्यावं लागेल, कारण घेशी तेव्हा देशी ऐसा हासशी उदार. त्याला काहीतरी तुम्हाला द्यावं लागेल ना. जगात फुकट काहीच भेटत नाही म्हटल्यानंतर देवसुद्धा फुकट भेटत नाही, पण पैशानं नाही भेटत. तुम्ही म्हणाल की मग असं जर असतं तर अंबानीला आतापर्यंत देव भेटला असता.
टाटा, बिर्ला, अंबानी जे काही मोठे मोठे माणसं आहेत त्यांना आतापर्यंत देव भेटला असता. पण देवाजवळ पैशाची सत्ता चालत नाही, त्याच्याजवळ भावाची सत्ता आहे, त्याच्याजवळ भक्तीची सत्ता आहे. आणि भावाच्या सत्तेनं, भक्तीच्या सत्तेनं भक्त त्याला वश करू शकतो. पैशाने त्याला वश करता येत नाही, पैशाने त्याला बांधता येत नाही, तो भावाने बांधला जातो. यशोदा माता श्रीकृष्णाला रागाने बांधू पाहत होती, पण तिला नाही बांधता आलं. जेव्हा तिने शरणागती पत्करली तेव्हा मात्र तिला बांधता आलं. मग त्या देवाला तुम्हाला आकळायचं असेल, त्याला जर तुम्हाला आपलंसं करायचं असेल तर पैशानं नाही करता येणार. इतका तो सोपा नाही आहे, इतका सहज सुलभ तो नाही आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा भाव, तुम्हाला कुठली कष्ट करायची गरज नाही. श्रीमंत आहे त्याला भेटेल, जो ज्याने स्वच्छ कपडे घातलेले आहेत त्याला भेटेल, जो खूप शुद्ध राहतो त्याला भेटेल, एखादा राजकारणी आहे, आमदार खासदार आहे त्याला तो भेटेल, आणि गरीब माणसाला भेटणार नाही, कळकट मळकट कपडे घालणाऱ्याला भेटणार नाही, फुटपाथवर राहणाऱ्याला भेटणार नाही. असं काहीच नाही आहे. स्त्रियो वैश्य असता शूद्र असते अपि अंती पराम गतिम. अरे प्रत्येकाला धर्माचा अधिकार आहे. स्त्री, वैश्य, शूद्र कुणीही असू देत, तळागळातला माणूस असू देत, त्याला सुद्धा धर्माचा अधिकार आहे, भगवद्गीतेनं सांगितलेलं आहे. मग आता अजून तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही म्हणाल की आम्हाला धर्माचा अधिकार नाही बाबा, आम्ही खेड्यातली माणसं आहोत, आम्ही साधी भोळी माणसं आहोत, आम्हाला देव कसा भेटेल, आम्हाला देव कसा कळल. तर ह्या संभ्रमात राहूच नका, अजिबात राहू नका. डोक्यातनं हे खूळ काढून टाका. देव जसा श्रीमंताचा, म्हणजे त्याला श्रीमंत आणि गरीब नाहीच आहे हो. तिथे फक्त भावाची श्रीमंती गरजेची आहे. आणि भाव श्रीमंताकडे असतो आणि गरीबाकडे नसतो असं कोण म्हटलं? तो प्रत्येकाकडे आहे. श्रीमंताकडे जर त्याचा अवडंबर असेल, त्याने एखादं मोठं मंदिर बांधलं असेल, त्याच्याकडं जर सोन्याची पंचारती असेल. मी आज पेपरला बातमी वाचली की साई मंदिरामध्ये कुणीतरी 1.5 किलोची सोन्याची पंचारती दिली. पुण्यनगरी पेपरला मी ती बातमी वाचली. मला कमाल वाटली. 1.5 किलोची सोन्याची आरती दिल्यानंतर देव भेटत असेल तर किती सोपी गोष्ट आहे. 1 कोटी रुपयाची ती पंचारतीची किंमत त्याच्यावरती लिहिलेली होती. पण मला वाटत नाही की 1.5 किलोची सोन्याची पंचारती दिली म्हणजे देव भेटेल. त्यासाठी तुमचा भाव त्या प्रतीचा, त्या वजनाचा असावा लागतो. आणि म्हणून तुमच्यात भाव जिवंत करा. भावाने तुम्ही त्याला पकडू शकता, त्याशिवाय तो भेटणार नाही. ना पैशाने भेटणार आहे, ना गाडीने भेटणार आहे, ना बंगल्याने भेटणार आहे, कशानेही भेटणार नाही. त्यासाठी भाव गरजेचा आहे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. जो सिद्धीसाठी यतती म्हणजे यततो, प्रयत्न करतो. हजारातला एखादा प्रयत्न करतो म्हणजे किती कमाल आहे की नाही. सगळी माणसं का प्रयत्न करत नाहीत? कारण ही संसाराकडे सन्मुख आहेत, परमार्थाकडे विनमुख आहेत. म्हणून त्यांना भगवंताची जाणीव होत नाही आणि म्हणून ते त्यासाठी प्रयत्न करत नाहीत. काय झालं, एक असा खेड्यामध्ये कुठेतरी एक आश्रम आहे एका विशिष्ट संप्रदायाचा, आणि त्याची मुख्य शाखा त्या आश्रमापासनं 500-600 किलोमीटर दूरवरती आहे. आणि त्यांचीच एक शाखा खेड्यातल्या कुठल्या तरी अशा छोट्याशा खेड्यामध्ये त्यांनी तयार केलेली आहे. आणि मग त्या खेड्यामधल्या आश्रमातला जो प्रमुख आहे तो आता थकलेला आहे, तो वृद्ध झालेला आहे. आणि आता त्या आश्रमाला एका प्रमुखाची गरज आहे, एका महंताची गरज आहे. आणि मग तिथल्या प्रमुख माणसाला, त्या महंताला काळजी पडली की आता या आश्रमाचा प्रमुख कोण होणार माझ्यानंतर. म्हणून त्याने त्याच्या शिष्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं की अरे, आपली जी मुख्य शाखा आहे आपल्या आश्रमाची, त्या ठिकाणी जा आणि तिथे जाऊन वार्ता कळव की आता ह्या आश्रमाचे आमचे प्रमुख, आमचे गुरुजी थकलेले आहेत आणि कोणीतरी त्या आश्रमाला ज्ञानी विद्वान असा प्रमुख पाहिजे, जो तिथल्या त्या परिसरामध्ये धर्माचा प्रचार प्रसार करू शकेल, तिथल्या सर्वसामान्यांना तत्त्वज्ञान सांगू शकेल, अशा माणसाची गरज आहे. असा संदेश त्या शिष्याकरवी त्या गुरुनं आपल्या मुख्य शाखेकडं, आश्रमाकडे पाठवला. आणि तो विद्यार्थी, तो शिष्य त्या आश्रमाकडे प्रवास करतो आहे. काही काळानंतर तो त्या आश्रमात जाऊन पोहोचला. तिथे गेल्यानंतर आपला निरोप तिथल्या प्रमुख आचार्यांना त्यांनी सांगितला. आणि सांगितल्यानंतर ठीक आहे म्हणे, उद्या आम्ही तुझ्यासोबत 100 माणसं देऊ. तो म्हणाला, अहो एकाच माणसाची गरज आहे, आमचा आश्रम अगोदरच खेड्यामध्ये आहे, तिथे 4-5 लोकांच्या जेवणाची भ्रांत आहे, तुम्ही अजून 100 लोक पाठवणार आहे, यांना खाऊ घालायची पंचायत होईल. आम्हाला एकाच माणसाची गरज आहे की जो आमचा आश्रम चालवू शकेल, परिसरामध्ये ज्ञानाचा प्रचार प्रसार करू शकेल, असा एकच माणूस पाहिजे. अरे, आम्ही जे करतो आहोत काहीतरी विचार करून करतो आहोत. ही 100 माणसं घेऊन जात असताना शेवटपर्यंत तुझ्या एकच येईल, कदाचित एक येईल की नाही याचीही शंका आहे, पण हे 100 माणसं तू घेऊन जा. तो म्हटलं मग ठीक आहे, मग काही हरकत नाही. आणि मग सकाळ झाली, ही 100 माणसं त्या शिष्यासोबत निघाली. मग आता असं त्या धर्मगुरूंनी का म्हटलं असेल की 100 पाठवल्यानंतर त्यातलं एकच जाईल? याचं कारण पुढं आहे. मग ह्या 500-600 किलोमीटरचा प्रवास तो आहे आणि ह्या प्रवासामध्ये कुणाचं तरी जन्मगाव लागतं, कुणाचं तरी पाहुण्याचं गाव लागतं,
कोणाच्या तरी सोयऱ्याचं गाव, कोणाचं तरी कशाचं ओळखीच्या माणसाचं गाव, कोणाचं काही. आणि असं करता थांबा, असं माझं गाव आलेलं आहे, थोडंसं माझ्या गावामध्ये जाऊन तुमच्यामध्ये पुढे सहभागी होतो असं म्हणून तो गेला तिकडेच गुंतला. घरचे म्हटले आता आलाच आहेस तर थांब 4-5 दिवस पाहुणचार तरी कर, इथे राहा, सर्वांची भेट घे असं म्हटलं आणि तो तिथे गुंतला. दुसऱ्याच्या कोणाचं तरी सोयऱ्याचं गाव लागलं, कोणाच्या पाहुण्याचं गाव लागलं, कोणाच्या मित्राचं गाव लागलं, कोणाचं गाव लागलं आणि असं करता एक 20 माणसं आता त्याच्याजवळ शिल्लक राहिलेली आहेत. आणि मग आता ह्या 20 माणसांना घेऊन तो पुढे प्रवास करतो आहे. प्रवास करत असताना एका ठिकाणी एका गावामध्ये कोणातरी मंदिरातला प्रमुख सरला. तिथल्या लोकांनी मग म्हटले की तुम्ही आता एवढे साधू संत आमच्या गावातनं जात आहात, तर एखादा साधू संत आमच्या गावातही राहू द्या की आमच्या गावात धर्माचा प्रसार झाला पाहिजे. मग तिथं त्यांच्यात परत कल निर्माण झाला, कुणी राहायचं. मग त्यातल्या काही लोकांमध्ये धर्मचर्चा झाली, त्यातला एक श्रेष्ठ ठरला, तो तिथे थांबला. पुढे गेल्यानंतर अजून काहीतरी त्यांना अडचणी आल्या. अशा अडचणीमध्ये अडकत शेवटी 2-4 लोक त्याच्यासोबत आता शिल्लक राहिली. आणि 2-4 लोक शिल्लक राहिल्यानंतर एका ठिकाणी एका गावामध्ये एक तरुण स्त्री आहे जी विधवा झालेली आहे, तिचा पती सरलेला आहे. आणि ती त्या संन्याशांजवळ आली, म्हणाली महाराज माझ्यावर दया करा, माझा पती सरलेला आहे आणि आता मला सांभाळण्यासाठी कुणीच नाही. तुम्ही संन्यासी आहात, तुमच्यापैकी कुणी जर एक जण माझ्यासोबत राहिलं आणि माझा जर सांभाळ केला, मला जर सांभाळलं, माझ्यावरती जर लक्ष ठेवलं तर माझं भलं होईल. आणि तुम्हाला एरवी तरी काय करायचं आहे, तुम्ही आश्रमांमध्ये राहता तर तुम्ही इथे राहा, मी तुमची काळजी घेईल, तुमच्या जेवणाखावण्याची काळजी घेईल, तुमची सेवा करेल, माझ्यासोबत राहा असं म्हटल्यानंतर आता ते चौघं एकमेकांकडे बघायला लागले. आता स्त्री सुंदर आहे, तरुण आहे आणि आश्रमात ते फक्त राहिले, परंतु अवस्था त्यांची परिपक्व नाही आहे. मग अशा अवस्थेमध्ये ते परस्परांमध्ये विरोध करायला लागले, एकमेकांशी वाद करत आहेत. मग त्यावेळेस त्यांनी त्या स्त्रीवरती सोपवलं की बाई आता तूच निवड, तुझ्यासोबत कोण राहायला पाहिजे. त्यावेळेस त्या स्त्रीनं त्या सर्व संन्यासांमधला जो सर्वात तरुण आणि सुंदर संन्यासी होता त्याची निवड केली. तो तिथे राहिला. पुढे 3 जण निघाले, त्यांनी रस्त्यामध्ये वाद त्यांच्यामध्ये झाले त्या स्त्रीवरून आणि ते तिघंही एकमेकांशी वाद करता तिथेच थांबून गेले. हा एकटा जो त्या सर्वांना आणायला गेला होता तो एकटाच आता शेवटी आश्रमामध्ये जाऊन पोहोचला. आणि हा गुरु त्याची वाटच पाहत होता, ज्याने त्याला पाठवलं होतं. मग त्यानं सगळा इतिवृत्तांत सांगितला. तो गुरु म्हटला मला माहिती होतं की असंच होणार आहे, खऱ्या अर्थानं मी तुझी परीक्षा घेत होतो. मी तुला जसं पाठवलं त्याच रस्त्यानं तू गेला आणि त्याच रस्त्याने वापस आला. तुझ्या अंतःकरणात मोह निर्माण झाला नाही की माझंही गाव रस्त्यात लागतं, मी माझ्या घरी गेलो पाहिजे, माझ्या पाहुण्यांचं गाव रस्त्यात लागतं, पाहुण्यांकडे गेलो पाहिजे, माझ्या मित्राचं गाव रस्त्यात आहे, मित्राला भेटलो पाहिजे. त्या स्त्रीनं थांबण्यासाठी आग्रह केला तेव्हा तू त्या 4 संन्यासामध्ये सहभागी झाला नाहीस. ही तुझी परीक्षा होती आणि या परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण झालास म्हणून तूच माझा उत्तराधिकारी आहेस. खरं तर त्यालाच निवडायचं होतं, परंतु ही सगळी परीक्षा होती, कसोटी होती. मग ही जशी 100 माणसं त्या आता परीक्षेला निघाली होती, त्यातला एकच शेवटपर्यंत पोहोचला की नाही, तसं भगवंताकडं ही 1000 माणसं निघतात. भगवद्गीता हेच सांगते, हा श्लोक तोच सांगतोय तुम्हाला की मनुष्यानाम सहस्रेषु. 1000 माणसं भगवंताकडं निघालीत, पण ही मधात एक एक माणूस कसा गळत चाललेला आहे. एखादी गळ्यातला हार गळ्यातला जी काही तुमचा अलंकार आहे तो तुटावा आणि त्यातला एक मणी असा विस्कळीत होऊन त्या मण्यातून बाहेर पळून जावेत, अशी एक माणसं भगवंताच्या रस्त्यावरती निघालेली पडत जातात, निष्ठत जातात. संसारात येणाऱ्या अडचणी त्यांना विचलित करतात आणि मग त्याची परमार्थावरची श्रद्धा कमी होते, तो गळतो. अजून कोणीतरी निघतो, त्याला काहीतरी अडचणी येतात, तो गळतो. असा एक माणूस भगवंताकडं निघालेला असा रस्त्यामध्ये गळत जातो, तो शेवटपर्यंत पोहोचत नाही. मी तुम्हाला मागं गोष्ट सांगितली होती, एका माणसाची एक म्हैस मेली आणि त्याची पत्नी तक्रार करते साधूकडे की बाबा एवढं देवदेव करतात आणि देवानं लक्ष द्यावं की नाही, आमची म्हैस मेली, देवानं कसं काय मरू दिली. माणसं देवाला दोष देतात, वाईट झालं बाबा, लई देवदेव करते, देवानं कसं पाहिलं नसल, देव का डोळे झाकून बसला असेल का, कसं असं माझ्यासोबतच झालं एवढा देवदेव करून, असं म्हणणारी माणसं आहेत बरं का. पण लक्षात घ्या, देव कुणाचं वाईट करत नसतो, तो दयाळू आहे, मयाळू आहे, कृपाळू आहे, कनवळ्यान. मग आपण सकोन पाहतो, आरसा ठेवतो, त्याच्यावरती रुपया ठेवतो. मला कमाल वाटते, क्यू येते सकोन पाहणाऱ्या लोकांची. मग अमुक देव, हा देऊळगावचा दत्तोबा आहे का, हां नाही लिमगावचा देव आहे का, आणि हां मग तो रुपया त्या आरशावरती एकदम स्थिर बसतो. किती अंधश्रद्धा पाळणार तुम्ही. अरे त्याचा बॅलन्स झाला, तो थांबला. हां ती तुम्ही हातामध्ये दिवा घेता, नंदादेव घेता आणि तो हलवत बसता, झुलवत बसता, सगळं थोतांड आहे, सगळ्या अंधश्रद्धा आहेत. सकोन पाहणाऱ्यांना अगोदर नेऊन जेलमध्ये टाकलं पाहिजे. कोणत्या म्हाताऱ्या आहेत काय माहिती. खरंच थोतांड आहे. अरे देव तुम्हाला लागत नाही, तुमची कर्म तुम्हाला लागतात. तुमची कर्म शुद्ध करा.
कोण म्हटलं देव तुमचं वाईट करतो? तो वाईट करायला बसलाय. तो देव का माणूस आहे? माणसं एकमेकाचं वाईट करतात. त्यानं माझं ऐकलं नाही का? थांब, त्याची बघतो, त्याची जिरवतो. देव तुमची जिरवायला बसलाय? ह्या अंधश्रद्धा डोक्यातल्या काढून टाका, खूळ काढून टाका. देव लागत नसतो. तो दयाळू आहे, तो मयाळू आहे. दया, मया, कृपा, करुणा इत्यादी अनंत गुणांचा सागर आहे तो. लेकरू आईच्या मांडीवर हगलं म्हणून ती आई त्या लेकराला मारते का? त्याला शिक्षा करते का? नाही, ती मांडी धुते, उलट लेकराचं ढुंगणही धुते. नाही, हसण्याचा विषय नाही आहे, वास्तव परिस्थिती आहे. मग जर एखादा भक्त त्या भगवंताच्या भक्तीमध्ये जर त्याची चूक झाली, एखादी गोष्ट त्याच्याकडून राहून गेली म्हणून तो त्याच्या संसारामध्ये दुःख देणार आहे का? त्याचं वाईट करणार आहे का? तो भगवंत आईच्या भूमिकेमध्ये आहे आणि आई आपल्या लेकराचं कधीही वाईट करत नाही. म्हणून हे धंदे सोडून द्या सकोण पाहण्याचे. तो भगवंत कोणाचंही वाईट करत नाही. तो दयाळू आहे, तो मयाळू आहे. तुम्ही जरी चुकलात तरी तो चुकत नाही. त्याच्याकडं भरपूर प्रमाणामध्ये प्रेम भरलेलं आहे, आनंद भरलेला आहे आणि हा सगळा खटाटोपच त्यासाठी केला त्याने. त्याच्याकडं असणारा आनंद असा ओसंडून वाहत होता. त्याला वाटलं की मी हा आनंद कुणाला तरी दिला पाहिजे. मग द्यायचा कुणाला? 4 पदार्थ. काल आपला आबांनी प्रश्न विचारला, त्याच्यामध्ये 4 पदार्थ तुम्ही ऐकले. कोणते? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. त्यापैकी परमेश्वराकडं भरपूर आनंद होता, निस्सीम असा आनंद होता. त्याला वाटलं की हा आनंद कुणाला तरी द्यायचा. मग द्यायचा कुणाला? मग त्यानं सगळ्यात पहिले 4 पदार्थापैकी देवता पदार्थाकडे पाहिलं. मी देवतेला हा आनंद देऊ शकतो का? तर देवता ह्या नित्यबद्ध आहेत. देवता नेहमी बांधलेल्या आहेत प्रपंचाच्या ह्या सृष्टीच्या व्यापारामध्ये. त्या मोकळ्या होऊ शकत नाहीत. म्हणून देवतेला आनंद देताच येत नाही. तुम्हाला हिंदू साहित्यानं 33 कोटी देव सांगितले, पण 33 कोटी हे देव फक्त स्वर्गातले आहेत बरं का माऊली. फक्त स्वर्गातल्या देवांची संख्या 33 कोटी आहे. मग ह्याच्यामध्ये कर्मभूमी, अष्टदेव योनी, अंतराळ, स्वर्ग, सत्य, कैलास, वैकुंठ, क्षीराब्धी, अष्टभैरव, विश्वमाया, चैतन्यमाया अशा ठिकाणच्या सगळ्या देवता मिळून वेदामध्ये 81 कोटी 1,25,010 इतकी देवतांची संख्या आलेली आहे. इतक्या देवता आहेत. मग ह्या देवतांचा शोध भगवंताने घेतला आहे. मी ह्यांना आनंद देऊ शकतो का? तर नाही, कारण त्या देवता नित्यबद्ध आहे, सृष्टीच्या व्यापारामध्ये त्या मानलेल्या आहेत. मग हा आनंद कोणाला द्यायचा? दुसरा पदार्थ पाहिला. परमेश्वर हा एक पदार्थ, त्यानं देवता हा पदार्थाकडे पाहिलं, तो आनंद देण्यासाठी योग्य नाही. मग प्रपंचाकडे पाहिलं, तर प्रपंच हा जड आहे. त्याच्याकडे चेतना नाही, त्याच्याकडे जीवत्व नाही, त्याच्याकडे हालचाल करण्याची शक्ती नाही, कारण प्रपंच हा जड आहे. हा माईक, हे टेबल, ही घडी, हा मोबाईल, हे सगळं प्रपंचाचं बनलेलं आहे. हे सगळं जड आहे, अचेतन आहे. मग ह्या अचेतन असलेल्या वस्तूला, जड असलेल्या वस्तूला आनंद प्रभवू शकत नाही, आनंद देता येत नाही. मग आता उरला शेवटी एक पदार्थ, तो पदार्थ म्हणजे जीव. मग भगवंतानं जीवाकडे पाहिलं. हा जीव मायेच्या तम विभागामध्ये खितपत पडलेला होता, जड अवस्थेमध्ये पडलेला होता, पण ह्याच्यामध्ये चेतनाशक्ती होती. ती चेतना फक्त चेतवण्याचं कार्य होतं. अविद्येचं बंधन त्याला लागल्यामुळे तो जीव तसाच जडमूड अवस्थेमध्ये सुखदुःख रहित मायेच्या तम स्वरूपामध्ये पडलेला होता. मग आवाज थोडा कमी कर. मग हा जीव आता योग्य आहे हे भगवंताने पाहिलं आणि मग ह्या जीवाचं ह्या सृष्टीमध्ये भगवंतानं आपल्या प्रवृत्तीनं मायेला आदेश देऊन काय केलं की सृजन केलं. त्याला देह दिलं, देहामध्ये त्या जीवाला घातलं आणि मग ह्या जीवाला आनंद देण्याचा सगळा कटाटोप भगवंताने केलेला आहे. मग जर या भगवंतानं जीवाला आनंद देण्यासाठी त्याच्या अंतःकरणामध्ये करुणा उत्पन्न झाली, माया उत्पन्न झाली, दया उत्पन्न झाली, मग तो परमेश्वर जीवाला दुःख देईल कसा? त्याच्या जीवनामध्ये संकष्ट आणील कसा? जास्तीत जास्त तो काय करतो की जेव्हा परमार्थावरून तुमचा पाऊल ढळत असेल, बाजूला जात असेल, तेव्हा फक्त तो तुम्हाला सचेत करतो. काय करतो? अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की देव भक्ता लागी करून येदी संसार, अंगी वारावार करून ठेवी. एवढाच फक्त तो करतो. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला दुःख देण्याचा भगवंताचा उद्देश नसतो. म्हणून भगवंत तुम्हाला दुःख देणारा नाही, तो तुमची माय आहे. परमेश्वर जीवाचा नित्यपती की. तुम्ही भगवंताला म्हणता की नाही त्वमेव माताच पिता त्वमेव. मग तुमची माता, तुमचा पिता तुम्हाला दुःख देईल असं तुम्हाला का वाटतं? तुमचे आई वडील तुम्हाला दुःख देतात का? तुम्हाला त्रास व्हावा असा त्यांचा उद्देश असतो का? अजिबात नाही. म्हणून भगवंत भक्ताला दुःख देत नाही, या गैरसमजामध्ये राहू नका. मग तुमचा प्रयत्न तुम्ही प्रामाणिकपणे करा, शेवटपर्यंत जा. शेवटपर्यंत जात असताना प्रपंचाची एक एक गोष्ट तुम्हाला बाजूला सारते. म्हणून म्हणू नका की मी एवढा देवदेव करतो आणि देवाने माझ्याकडे का पाहिलं नाही, देव डोळे लावून का बसला असेल. ती पत्नी तशी तक्रार करते साधूकडं की आमच्या मालकांनी एवढा देवदेव केला आणि आमची म्हैस मेली कशी.
मग तो मालक त्या ठिकाणी त्या पत्नीला शांत करतोय, अगं गप्प बस, मूर्ख आहेस का तू? बाबा बरं झालं, माझ्याकडे 4 म्हशी होत्या, त्यातली एक म्हैस मेल्यामुळं तिचा शेण काढायचा वेळ वाचला, तिला चारा टाकायचा वेळ वाचला, तिचं दूध काढायचा वेळ वाचला, आणि हा वाचलेला वेळ आता मला 2 गाठ्या नामस्मरण करण्यासाठी उपयोगात आणता येईल. बघा, एकाच घरातल्या 2 माणसं, 2 व्यक्ती, कसा टोकाचा, परस्पर विरुद्ध टोकाचा विचार आहे. एक नकारात्मक विचार करते आहे, एक सकारात्मक विचार करतो आहे. तुमच्याकडं संकट येतात, पण ती संकट काहीतरी चांगलं करण्यासाठी येतात. ती देवानं दिलेली नसतात, देवानं पाठवलेली नसतात. फक्त त्याच्यावर तुम्हाला सकारात्मक विचार करता आला पाहिजे. आता जे दुःख मला प्राप्त झाले त्याचा सकारात्मक फायदा कसा करून घेता येईल, हा विचार करा. आणि स्वतःची दुःख स्वतःच्या कर्मानं जी प्राप्त झाली ही भोगायची तयारी ठेवा. जर कर्म करताना तुमची तयारी असते ना कर्म करायची, तर त्या कर्माची फळं भोगायची सुद्धा तयारी ठेवत चला. हेच तर जीवनाचं तत्त्वज्ञान आहे, हाच तर जीवनाचा सिद्धांत आहे, हाच तर परमार्थाचं म्हणजे शेवटपर्यंत जात असताना तुमच्या प्रवासाचं जे काही गमक आहे हे सगळं याच्यात लपलेलं आहे. हे कळणं एवढं सोपं नाही मायबाप हो. यासाठी खूप 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 तुम्हाला तत्त्वज्ञानामध्ये खेळावं लागेल, त्यामध्ये रंगावं लागेल, त्यामध्ये रमावं लागेल. आपण साधी भोळी माणसं, कोणी काही सांगितलं की आपण त्याच्या मागं जातो, अंधश्रद्धा पाळतो आपण. आपल्याकडे श्रद्धा आहे, पण त्या श्रद्धेचा फायदा काही लोकांनी घेतला. जुन्या काळातल्या कर्मठ लोकांनी, काही लोकांनी जी धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं तत्त्वज्ञान होतं जे संस्कृतमध्ये होतं, आणि मराठीत आणताना ते चुकीच्या पद्धतीने आणलं. 365 दिवसांचं 1 वर्ष असतं, त्याच्यामध्ये 475 व्रतं लावून दिली. एकेका दिवशी एक व्रत आचरतो म्हणलं तरी आचरण होत नाही. इतका ब्राह्मणवाद, इतका कर्मकांड ह्या समाजामध्ये पसरलेला आहे. आणि मग ह्या गोष्टीचं रूपांतर कुठेतरी अंधश्रद्धेमध्ये होत आहे. आपण आपल्या रस्त्यापासून भरकटत आहोत. याचं कारणच हे आहे की आपल्यापर्यंत धर्म जसा पोहोचायला पाहिजे तसा पोहोचला नाही. मधल्या ज्या दलालांनी, धर्माचे जे दलाल आहेत ना, ह्यांनी तुमच्यापर्यंत येत असताना धर्माचं रूपांतर भीतीमध्ये केलं. तुमच्या मनात पापाची भीती घातली, तुमच्या मनात पुण्याची भीती घातली, आणि पापाच्या भीतीमुळे तुम्ही धर्मापासून दूर गेलात, कर्मकांड आचरण करायला लागलात, अंधश्रद्धेमध्ये गुंतलात. आणि ही एक अंधश्रद्धा तुम्हाला धर्मापासून दूर घेऊन जाते आहे. लक्ष घ्या, लक्षात घ्या, त्यावर विचार करा. समजत नसेल तर काही जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन विचारा की मी जे करतो आहे खरंच श्रद्धायुक्त भक्ती आहे का, की केवळ ही अंधश्रद्धा आहे. भक्ती करायची असेल तर ती श्रद्धायुक्त अंतकरणाने करा. भक्तीमध्ये श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की श्रद्धेची अंधश्रद्धा व्हायला वेळ लागत नाही. आणि ही सगळी कारणं आहेत तुमच्या अतिरेकाची. आणि म्हणून त्या भगवंताकडे जात असताना तुमच्या धर्माचं जे बेस आहे, जे मूळ आहे, हे तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. प्रत्येक धर्म, प्रत्येक संप्रदाय त्याचं तत्त्वज्ञान वेगवेगळं आहे. कुठलाही धर्म, कुठलाही संप्रदाय माणसाला वाईट शिकवत नाही, चांगलंच शिकवतो. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय असतील त्यांनी समाजाला घडवण्याचं काम केलं, तुम्हाला चांगलं सांगण्याचं काम केलं. प्रत्येक संप्रदाय, कुठलाही संप्रदाय असू दे, तत्त्वाचे भेद असतील पण माणसाला माणूस बनवण्याचं काम केलं. जसं आपण जास्त कशाला, एक वैष्णव संप्रदाय आहे, एक महानुभाव संप्रदाय आहे. वैष्णव संप्रदायाचं तत्त्वज्ञान हे अद्वैतवादी आहे, महानुभाव संप्रदायाचं तत्त्वज्ञान हे द्वैतवादी आहे. द्वैताद्वैताचे भेद असतील आपल्यामध्ये, परंतु समाजामध्ये चालत असताना, समाजाची घडण करत असताना ही दोनही संप्रदाय एका रथाच्या 2 चाकाप्रमाणे समोर चालत आहेत. ह्यांनी समाजाला माणूस बनवण्याचं काम केलं, समाजामध्ये माणुसकी शिकवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून तुमच्या संप्रदायाचं बेस, जे तत्व, जे मूळ आहे, हे तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. वैष्णव संप्रदाय सांगत असेल की तुम्ही मांसाहार करू नका, तर करूच नाही, नाही तर माळ घरी काढून ठेवायची आणि जायचं कुठेतरी ढाब्यावरती मांसाहार करायला. हे केवळ समाजाला दाखवण्यासाठी तुम्ही संप्रदाय स्वीकारायचा आणि तत्त्वज्ञान गुंडाळून बाजूला ठेवायचं, असं जर तुम्ही करत असाल तर त्या धर्माचा स्वीकार न केलेला बरा. कारण त्या दृष्टीनं तुम्ही धर्माला, संप्रदायाला बदनाम करत आहात. महानुभाव संप्रदाय असेल, तुम्हाला काही तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, एकनिष्ठ भक्ती सांगितलेली आहे. दोन्ही संप्रदाय एकनिष्ठ भक्तीचं प्रतिपादन करतात, यावर आपण पुढे बोलणारच आहोत. परंतु आपण ते स्वीकारतो किती, त्यानुसार चालतो किती, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मग आपण ज्या संप्रदायाची विचारधारा स्वीकारली ना, त्याचा बेस, त्याचं मूळ काय आहे, त्याचा तत्त्वज्ञानाचा आधार काय आहे, हे स्वीकारण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही भगवंताकडे निघालात आणि तुम्हाला तुमचं तत्त्वज्ञानच नीटसं माहिती नाही आहे. आपण विचारलं काल तुम्हाला की तुमचे 4 पदार्थ कोणते तुम्हाला सांगता येत नाही, चतुर्विध साधनं कोणते तुम्हाला सांगता येत नाहीत, आणि मग तुम्ही ज्या संप्रदायाचा स्वीकार केला त्याचा किती माहिती किती तुमच्याकडे आहे, त्यासाठी तुम्ही किती लोकांना विचारलं, त्यासाठी तुम्ही गेलात किती ज्ञानी लोकांकडं. काही गरज नाही. चला आगे से आया पिछे से आया आगे धकाया. आमच्या पंजोबांनी गुरु केला होता, त्यांचे देव घरामध्ये आहेत, मग आम्ही, आमच्या वडिलांनी केला, मग आम्ही केला.
मग बस चाललेला आहे, पुढे मागून आला पुढे चालला, पण फक्त ढकलत चाललो बा, आता गुरु केल्याशिवाय सोड मोकळीक होत नाही म्हणून गुरु करायचा. काही काही महाभाग असे भेटतात, त्या नांदेड जिल्ह्यामध्ये गाव आहे, गावाचं नाव सांगत नाही, लाईव्ह आहे म्हणून सांगत नाही. त्या गावातला एक माणूस माझ्याकडे पळत पळत आला, म्हणाला बाबा बाबा लवकर चला. म्हटलं काय झालं? म्हणलं ते व्यंकटराव सरले, नेमकेच सरलेत. मला 1 मिनिट झाला आणि त्यांचे कानं फुका. म्हटलं नाहीतर त्यांची सोड मोकळीक होणार नाही. अरे ते मेलाही, त्याच्यामध्ये चेतना नाही, ते मेल्यावरती कान फुकायला मला बोलवतोस, कारण त्याची सोड मोकळीक होणार नाही. मग एवढ्यासाठीच गुरु करायचं आहे का फक्त? ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, एवढ्यासाठी गुरु करायचं आहे का तुम्हाला? अरे जे तुम्ही स्वीकारत आहात त्याचं तत्त्वज्ञान काय आहे, त्याचं बेस काय आहे, त्याचं मूळ काय आहे, विचार करा ना. तुमच्या बादलीला खालचं बुडच नाही आहे आणि तुम्ही पाणी भरायला चाललात, त्याच्यामध्ये कसं होणार आहे? एक माणूस एका साधूकडे गेला आणि साधूकडे गेल्यानंतर त्याने सांगितलं, मी खूप धर्मांचा, खूप शास्त्रांचा, तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला, परंतु मला भगवंत कसा प्राप्त करायचा काही कळतच नाही आहे. कसं मिळवू त्याला, कसं प्राप्त करू? वेगवेगळ्या संप्रदायाचं तत्त्वज्ञान मी पाहिलं, वेगवेगळ्या धर्माचे ध्यान साधना जे जे काही असेल, योग साधना असेल, सगळं 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 मी केलं, परंतु मला भगवंताला कसं प्राप्त करायचं, भगवंत कसा आहे मला कळत नाही, कृपया मला समजून सांगाल का? ते साधू म्हटले ठीक आहे, मी तुला सांगतो, पण त्यासाठी एक अट आहे. काहीही सांगा म्हटलं, मी सगळ्यात कठीणात कठीण प्रयत्न केलेले आहेत, त्यामुळं मला असाध्य असं काही नाही, मी काही करेल. तुम्ही तपश्चर्या करायला सांगा, ध्यान साधना करायला सांगा, नामस्मरण करायला सांगा, सगळं मी करू शकतो. ते साधू म्हणले हे काही करायची गरज नाही, फक्त एक काम कर, मी आता आश्रमासाठी पाणी भरायला चाललेलो आहे, माझ्यासोबत चाल, आणि तिथे गेल्यानंतर मी जे काही करेल ते फक्त निमूटपणे पाहायचं, बोलायचं नाही. हे तर सगळ्यात अवघड आहे. माणसाला बोलू नको म्हणलं की त्याला मुद्दाम बोलावं लागतं, जिथं बोलू नको म्हटलं तिथं पुन्हा मुद्दाम बोलावं लागतं. मग तो म्हणाला ठीक आहे, काही हरकत नाही, बघेन मी, प्रयत्न करेन. आणि तो त्या साधूसोबत गेला. साधूंनी आपला पोहऱ्या घेतला, विहिरीमध्ये टाकला, विहिरीमध्ये तो पोहऱ्या टाकला, वर काढला आणि त्या घागरीमध्ये पाणी टाकण्याचा प्रयत्न केला, पाण्याचा थेंबही त्याच्यामध्ये नाही. परत टाकला, परत वर काढला, परत पाणी टाकण्याचा प्रयत्न केला, तर थेंबरही नाही. हा सगळं बघत होता. आता ह्याला कळत नव्हतं, हे असं जर बसलं तर 10 दिवसही पाणी भरणं होणार नाही, पण बोलायचं नाही सांगितलं होतं. शेवटी साधूनं 10 वेळेस, 15 वेळेस, 20 वेळेस, 25 वेळेस हा म्हटलं, हे जर असंच चालू राहिलं तर पुढं काय बोलायचा प्रश्नच येणार नाही, जाऊ दे म्हटलं, जे होईल ते होईल, हा मूर्खपणा कुठपर्यंत करत बसायचा, म्हणून तो बोलला. काय बोलला? म्हणाला, अहो तुम्ही ज्या बादलीनं पाणी भरत आहात त्या बादलीला बुडच नाही, आणि तुम्ही पाणी भरण्याचा प्रयत्न का करतायत? कितीही जरी प्रयत्न केला तरी त्या बादलीत पाणी येणार आहे का? नाही येणार, आणि म्हणून तुम्ही निरर्थक प्रयत्न करतात. तो म्हणाला, आता हे शेवटच्या वेळेस मी बादली टाकणार होतो आणि तुला सांगणारच होतो की देवाला कसं पाहायचं, पण तू बोलला म्हणून आता काही मी तुला सांगू शकत नाही. अरे भल्या माणसा, मला तुला हेच सांगायचं आहे, ज्या बादलीला पोहऱ्याच नाही त्या बादलीमध्ये पाणी भरल कुठून? तू भगवंताला शोधण्याच्या प्रयत्नात निघालास, पण कुठल्या तरी एका संप्रदायाचा बूड लाव ना तुझ्या जीवनाला, कुठल्या तरी एका संप्रदायाचं तत्व स्वीकार ना तू, मग तुझ्यामध्ये ते तत्वज्ञान शिल्लक राहील, मग तुला भगवंत कसा शोधायचा हे कळेल. इथे थोडंसं, तिथे थोडंसं, तिथं थोडंसं. भक्ती जर तुमची विखुरली तर तुमची भक्ती एकनिष्ठ होत नाही, आणि एकनिष्ठतेशिवाय त्याच्यामध्ये शक्ती निर्माण होत नाही. म्हणून भगवंताला मिळवण्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ना, ते प्रयत्न करण्याआधी स्वतःच्या अंतःकरणाला एक बूड लावून घ्या, त्याशिवाय ते तत्वज्ञान तुमच्यामध्ये राहणार नाही. नाहीतर नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असं होईल. ह्या कानातनं ऐकायचं आणि ह्या कानातनं सोडून द्यायचं, कालच्या गोष्टीसारखं असं नको व्हायला. आणि म्हणून जे तुम्ही ऐकता, जे तुमच्यापर्यंत पोचतं, ते स्वीकारण्यासाठी, ते धारण करण्यासाठी, ते धरून ठेवण्यासाठी तुमचं बूड म्हणजे तुमचं बेस, ज्याला आपण मूळ म्हणतो तत्त्वज्ञानाचं, हे पक्का असणं, आणि ते असणं महत्त्वाचं गरजेचं आहे. पक्का असो की कमजोर असो, पण ते असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुमचं जे बेस आहे, हे बेस तुमचं टिकून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या भगवंताला शोधण्यासाठी तुम्ही निघालेला आहात, ज्या भगवंताच्या मार्गावरती तुम्ही चालत आहात, त्या भगवंतावरती श्रद्धा ठेवा, त्याच्यावरती विश्वास ठेवा. जोपर्यंत तुम्ही भगवंतावरती पक्का विश्वास ठेवणार नाहीत, तोपर्यंत तो भगवंत तुम्हाला कळणारच नाही, त्याच्यापर्यंत जाऊन तुम्ही पोहोचणारच नाहीत. हा श्रद्धेचा विषय आहे, हा विश्वासाचा विषय आहे. जिथे विश्वासच नाही, जिथे श्रद्धाच नाही, तिथे नातं टिकत नाही. सर्वसामान्य व्यवहारामध्ये, संसारामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर तुमच्या नात्यामध्ये विश्वास नसेल ना, तर ते नातं टिकतच नाही. विश्वास म्हणजे बैलगाडीच्या चाकाच्या वंगणासारखं आहे. त्या बैलगाडीच्या चाकाला जर तुम्ही वंगण दिलं नाही तर ते काय करतं? कुर 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 वाजतं, मधलं जे आस आहे त्याला घासतं, आणि एके दिवशी ते आस पूर्ण घासून गेलेलं असतं. तसा विश्वास हा तुमच्या नात्यात महत्त्वाचा आहे.
जर तो विश्वास नसेल, जसं बैलगाडीला वंगण नसल्यावर ते कुरकुर करतं ना, जसं तुमच्या नात्यात विश्वास नसेल तर तुमच्या नात्यात कुरकुर वाढते, लक्षात घ्या. त्याला तुम्ही किरकिर म्हणत असाल नाही. तो नवरा म्हणतो काय किरकिर लावली सकाळी सकाळी, काय विश्वास नाही तुमच्या नात्यामध्ये, प्रेम नाही राहिला, आपुलकी नाही राहिली, म्हणून तुम्हाला तिचं बोलणं किरकिर वाटतं. आणि लग्न झाल्याबरोबर काय तुझा आवाज गोड आहे, मंजूळ आपलं कोकिळेसारखं असं म्हणतो तो, आणि मग 10 वर्षानंतर काय म्हसडीसारखी ओरडली असंही म्हणतो तो. हा बदल का होतो? कारण तुमच्यातला आपलेपणा संपुष्टात चाललेला आहे, संपत चाललेला आहे. म्हणून विश्वास भक्ती मार्गातही तेवढाच गरजेचा आहे. ज्या भगवंताची तुम्ही भक्ती करत आहात, ज्या भगवंताच्या भक्ती मार्गावरती तुम्ही आरूढ झालात, आता निघायला लागलात, मार्गस्थ झालात, त्या भगवंतावर तुमचा विश्वास कितपत आहे? जसं लहान लेकरू आहे, त्याचे वडील त्याला वर फेकतात तेव्हा त्याला भीती वाटत नाही, ते रडत नाही, त्याच्या चेहऱ्यावरती भीतीचे भाव नसतात, कारण त्याला विश्वास आहे की माझे वडील मला झेलतील, मला पकडतील, मला पडू देणार नाहीत. अगदी असा विश्वास तुमचा त्या भगवंतावर असला पाहिजे. ज्याचा असा विश्वास त्या भगवंतावर आहे, तो भगवंत त्याला पडू देणार नाही. भक्त प्रल्हादाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. त्याचे वडील त्याला कित्येंदा प्रतिबंध केला, त्या विष्णूचं नाव घेऊ नको म्हणून, तरीही तो भगवंताचं स्मरण केल्याशिवाय राहिला नाही, कारण त्याचा विश्वास आहे. त्याचे वडील त्याला विचारतात, एवढा विश्वास आहे? त्याने किती प्रयत्न केले, त्या होलिकेसोबत त्याला जाळण्याचा प्रयत्न केला भक्त प्रल्हादाला. जळाला तो? नाही जळाला. त्याच्या देवाने त्याला वाचवलं. त्याला आडी जरडीवरूनही घाली, डोंगरावरून त्याला खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला, परी अभिमानिनी देवता पडवून येदी वरच्या वर धरी. त्याला वरच्यावर धरलं, त्याला पडू दिलं नाही, त्याला वाचवलं, हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न केला तरी मरू दिलं नाही. ते का झाला असेल? विश्वास. मग तुम्ही ज्या भगवंताच्या शोधात निघालेला आहात ना, ज्या देवाकडे तुम्ही निघालेला आहात, त्याच्यावर पहिले विश्वास ठेवा. आपली देवाला निघालेली माणसं देवावर विश्वासच ठेवत नाहीत. काय खरं आहे यांचं? बाबा लोकांचं कामच असतं सांगायचं, बाबावर विश्वासच नाही तुमचा. आणि मग ही विश्वास नसलेली माणसं जीवनामध्ये तकलादू आधार घेऊन चालत असतात, ती कुठे पडतील कोलमडून सांगता येत नाही. विश्वासाचा पक्का आधार जर तुमच्या जीवनाला असेल, भक्ती मार्गाला असेल, तरच तुम्ही शेवटपर्यंत पोहोचू शकता, अन्यथा पोहोचू शकत नाही. म्हणून विश्वास ठेवा. एकदा काही प्रवासी प्रवास करत आहेत, एका जहाजातनं प्रवास करत आहेत. ह्या देशातनं त्या देशात त्यांना जायचं आहे, समुद्री महामार्ग आहे. जहाजामध्ये ती बसलेली आहेत. एकाएकी वादळ आलं, सगळी माणसं देवाची प्रार्थना करायला लागलीत की देवा धाव, मला वाचव, आमची नाव काठावरती लाव. आणि त्याच जहाजामध्ये एक फकीर प्रवास करतो, एक साधू प्रवास करतो आहे. तो मात्र निपचित बसलेला आहे, शांत बसलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरती ना चिंतेची रेषा आहे, ना कुठली भीती आहे, ना कुठलं भय आहे, शांत बसलेला आहे. सगळी माणसं त्याच्यावर रागवतात, अरे कसा साधू आहेस? आम्ही सगळी देवाची प्रार्थना करतो आहेत आणि तू स्वतः साधू असून देवाचं साधं नाव सुद्धा घेत नाही आहेस. तू जर प्रार्थना केली तर तू देवाच्या थोडा जवळ आहेस आमच्यापेक्षा. तू धार्मिक आहेस, तू संन्यासी आहेस, आणि तुझी प्रार्थना देवापर्यंत जरा लवकर पोहोचेल, आणि म्हणून तू प्रार्थना करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. स्वतःसाठी नाही तर नाही, किमान आमच्यासाठी तरी देवाला आवाज दे. तरीही तो शांतच आहे, त्याच्या चेहऱ्यावर काहीही बदल घडला नाही. लोक त्याच्यावरती रागवत आहेत, त्याला शिवाय देत आहेत, त्याच्यावरती ओरडत आहेत. तेवढ्यात तो साधू बोला, अरे थांबा थांबा थांबा, कल्ला करू नका, एवढी घाई का करताय? थोडं मागे वळून बघा, तो बघा किनारा दिसतो आहे. आणि सर्वांनी मागे फिरून पाहिलं, सगळे विसरून गेले, देवाला विसरून गेले, साधूला विसरून गेले. किनारा दिसायला लागला. किनारा दिसला, नाव कशी तरी काठावरती पोहोचली, सर्व पटापट उतरले. हा संन्यासी अजूनही जहाजामध्ये शांत बसलेला आहे. सगळे उतरल्यानंतर हा निवांतपणे उतरला, आणि उतरल्यानंतर काठावरती सगळ्यात पहिले त्यांनी काय केलं माहीत आहे? वज्रासन घालून खाली बसला, भगवंताला हात जोडले आणि प्रार्थना करायला लागला. तेव्हा सगळी माणसं त्याला मूर्खात काढत होते. अरे जेव्हा संकट होतं, जेव्हा खरी गरज होती, ज्यावेळेस आपण मरत होतो, मरणाच्या दारामध्ये होतो, त्यावेळेस प्रार्थना करायची होती, तेव्हा तू प्रार्थना केली नाहीस, आणि मूर्खा आता देवाची प्रार्थना करतोयस. त्या संन्यासाने शांतपणे उत्तर दिलं, माझ्या देवावरती विश्वास होता की माझा देव मला वाचवेल, माझा देव मला शेवटापर्यंत नेऊन पोचवेल. आणि आता मी त्याची प्रार्थना केवळ यासाठी करतोय की भगवंता, तू माझ्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाहीस, तू माझा विश्वास कायम ठेवलास, आणि माझा विश्वास तू जपलास. भगवंता, मला वाचवल्याबद्दल, जिवंत ठेवल्याबद्दल, तुझी नामसाधना करण्यासाठी, ज्ञानसाधना करण्यासाठी तुझे आभार, म्हणून मी त्याची प्रार्थना करतो आहे. आपण काय करतो? आपण हेच तर करतो. एखाद्या माणसानं सांगितलं की त्या चिंचेवरती भूत आहे, आणि शेताकडून घराकडे जाताना चिंच लागली, चिंचेखाली गेले की आपण देवा 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 दत्ता 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 देवाचं नाव घेतो. जोपर्यंत चिंचेच्या परिसरात आहोत तोपर्यंत चिंच एकदा मागे गेली की देव कोण आणि आपण कोण, ते काय भूत कोण, काही घेणं देणं नसतं आपल्याला. मराठीमध्ये म्हण आहे एक, अंगाला आली ताप देव माझा मायबाप, आणि अंगाची गेली ताप मग मी देवाचा बाप.
जोपर्यंत दुःख आपल्या जीवनामध्ये आहे, संकट आपल्या जीवनामध्ये आहे, तोपर्यंत आपण देवाचं नाव घेतो, देवा देवा म्हणतो. आणि जेव्हा संकट आपल्या जीवनात नसतात तेव्हा आपण काय करतो? माझा पिंट्या, माझी बायको, माझे मालक, माझं घर, माझे सासू, माझा सासरा, माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, माझी बहीण, बस ह्याच्यामध्ये आपण गुंतलेलो असतो, गुरफटलेलो असतो. देवाची आठवणही आपल्याला येत नाही. पण भगवंत सांगतात की 1-2 वेळा तरी या ते आठविजे, परिवंद्य दिवस जाऊ न दिजे. अरे भल्या माणसा, 1-2दा तरी माझी आठवण कर. आले तुला मी एवढं सुंदर जीवन दिलंय, एकदा तरी माझी आठवण कर. सकाळी तरी कर, दुपारी तरी कर, संध्याकाळी तरी कर, एकदा तरी कर. पण ह्या माणसाला वेळ कुठं आहे? हा आपल्या संसारामध्ये गुंतलेला आहे. आपलीच गाडी, आपलीच माडीन, आपल्याच बायकोची गोलगोल साडी, बस एवढ्यात गुंतलाय माणूस. त्याला देवाची आठवण नाही आहे. सायाशे करिशी प्रपंच दिननिशी आणि हरिशी न भजशी कोण्या गुणे. किती सुंदर म्हटलेलं आहे. रात्रंदिवस आपण प्रपंचाच्या चिंतेमध्ये आहोत, संसाराचं ओझं वाहतो आहोत आणि हरिशी न भजशी कोण्या गुणे. भगवंताची आठवण मात्र आपल्याला येत नाही. आपण कसं पोहोचणार हो शेवटच्या टोकापर्यंत? केवळ औपचारिकता म्हणून धर्म स्वीकारायचा, केवळ औपचारिकता म्हणून संप्रदाय स्वीकारायचा आणि मग त्याच्यासाठी काही करायचंच नाही. संसारातली एक एक गोष्ट मिळवण्यासाठी प्राण पणाला लावतो आपण. भगवंताला मिळवण्यासाठी आपण किती कष्ट घेतले? अजिबात नाही. फक्त एक उदबत्ती नेऊन त्याला लावली, एक आरती नेऊन त्याला लावली आणि देव भेटला आपल्याला. एवढा सोपा आहे तो. त्या उदबत्तीच्या आणि आरतीच्या अपेक्षेवर देव तुमचा तो मंदिरात बसलेला आहे का? अजिबात नाही. त्याला त्या उदबत्तीची आणि आरतीची काही गरज नाही, तुमच्या उपाराची काही गरज नाही. मला सांगायचे तुमच्यातल्या भावाची त्याला गरज आहे. ती उदबत्ती लावत असताना भावपूर्वक लावा, ती आरती ओवाळत असताना भावपूर्वक ओवाळा. आता दाखवायचं म्हणून दाखवायचं, हां निघाले पुढं आरती ओवाळायची, ओवाळली आपली झटाझटा दिली समोरच्याकडे, असं नका करू. भावपूर्वक करा. कुठेतरी अंतःकरणामध्ये श्रद्धा असू द्या, त्याच्यावरती विश्वास असू द्या. असं जेव्हा तुम्ही त्या भक्तिमार्गाचं आचरण कराल ना, तेव्हा तुमचा त्या हजारातल्या एकामध्ये नंबर लागणार आहे. इतकं सोपं नाही ते, फार कठीण आहे, पण अशक्य नाही. तुम्ही जर करायचं ठरवलं ना तर अशक्य असं काहीच नाही. माणसानं एकदा कुठली गोष्ट ठरवली करायची तर तो करू शकतो, पण मध्ये हारायचं नाही, मध्ये माघार घ्यायची नाही. रणी निघता शूर न फिरे माघारी. एकदा तुम्ही रणांगणामध्ये निघालात की तो शूर जसा मागं परतत नाही, तसा भक्तीच्या रणांगणामध्ये जर तुम्ही उतरलात की माघार घेऊ नका. मग तुम्हाला पळपुटं म्हणल्या जाईल. आणि जी माणसं खरंच संभावित असतात ना, त्या संभावित माणसाला संभावितस्यचा कीर्तीर मरणाद तिरिच्यते. मरणापेक्षा दुःखद ती त्याची अपकीर्ती आहे. पण आपल्याला त्याचं काही घेणंच नाही. लोक आपल्याला काय म्हणतील आणि काय म्हणतात काहीच घेणं देणं नाही. आपला स्वतःचा स्वार्थ साधतोय का? आपला नवस देव पूर्ण करतो का? तर देव करायचा. देवानं आपला नवस पूर्ण नाही केला, संपला विषय. देव कोण आणि मी कोण? असं करू नका. त्या हजारामध्ये जर तुम्हाला तुमचा नंबर लावायचा असेल, तुम्हाला जर त्या भक्तीच्या, भगवंताच्या सिद्धीच्या प्राप्तीपर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल, तर जी भक्ती तुम्ही करता ती श्रद्धायुक्त अंतःकरणाने करा. आणि ती श्रद्धा डोळस असली पाहिजे, आंधळी नसली पाहिजे. कोणतीही गोष्ट तुम्ही व्यावहारिक जीवनामध्ये, प्रपंचामध्ये प्रेम करताना ते सुद्धा डोळस असलं पाहिजे, आंधळं नसलं पाहिजे. ह्या गोष्टी आंधळ्या आहेत. प्रेम असेल, श्रद्धा असेल, ह्या गोष्टी आंधळ्या आहेत आपल्याकडं असलेल्या. त्यांना डोळस बनवा. तुमच्या दृष्टीचा उपयोग करा. तुम्हाला भगवंतानं बुद्धी दिली ना, तुमच्या मेंदूमध्ये दिली का नाही सगळ्याला? तिचा उपयोग करा ना थोडासा. काय करतोय आपण, कशासाठी करतोय, जे करायचंय ते का करायचंय ह्याचा विचार करा. आणि त्या विचारानं प्रेरित होऊन जो योग्य मार्ग आहे तो योग्य मार्ग निवडा आणि त्या मार्गावरती चला. उगाच कोणीतरी बाबांना सांगितलं ना आपण करायला लागलो ते, पण त्या मागं काय कारण आहे? तो रस्ता खरंच तिथपर्यंत जातोय का? ह्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवू नका. स्वतः त्याचा विचार करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावरती परीक्षण करा, थोडंसं आत्मपरीक्षणही करा आणि मग त्याचा अंगीकार करा. हे जर तुम्ही केलं, त्या भगवंतावरती श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवली, तुमच्या भक्तीमध्ये डोळसपणा आणला, तुमची श्रद्धा जर तुम्ही डोळस बनवली, तर निश्चितपणे मी ग्वाही देतो की तुम्ही त्या हजारामधला एक निश्चित ठरणार. हे माझ्याकडून कधीही कोऱ्या बॉन्डवर लिहून घ्या. याच्यात मी सही करायला कधीही तयार आहे, पण मी सांगतो तसं जर केलं तर बरं का, अन्यथा नाही. मग म्हणाल बाबाच म्हणले होते, बाबांनी सही केलेली आहे. पण तुम्हाला तेवढ्या प्रामाणिकपणे, श्रद्धायुक्त अंतःकरणाने, एकनिष्ठेने तसे प्रयत्न करावे लागतील, तरच तुम्ही शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचाल. अन्यथा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे, हे रहाट घडी चालूच आहे. रहाट घडी पाहिली का तुम्ही? जुन्या लोकांनी पाहिली असेल. एक भांडे बांधलेले असतात, ये जाय भरे रिचवे. हे संस्कृतीचं चक्र चालूच आहे. परिवर्तिनी ह्या संसारे मृतहक्को वा न जायते. किती सुंदर साहित्य आहे आपलं. आपण त्याच्याकडे कधी पाहतच नाहीत, कधी वाचतच नाहीत, कधी ऐकतही नाहीत.
परिवर्तनशील संसारामध्ये माणसं येतात जातात, कित्येक जण आले गेले, अवतार गेले, मोठे मोठे पैगंबर आले, पीर आले, साधू आले, संत आले गेले, प्रत्येकाला जायचं आहे. त्या संसारात परिवर्तन हा याचा नियमच आहे. आपणही जाणार आहोत, पण ह्याच्यामध्ये टिकून जर आपल्याला शेवटपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ह्या महत्त्वाच्या आहेत. याचं अनुकरण करा, ह्याचं अनुसरण करा आणि ह्या दृष्टीनं चालण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणे तुम्ही संसाराच्या पहिल्या तीराला जाऊन नक्की पोहोचायची ग्वाही देतो. आणि आजची सेवा माझ्या संपलेल्या वेळामुळे या ठिकाणी मी थांबवतो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. मानवी जीवन जगत असताना या अध्यात्माची एक अनन्यसाधारण महत्त्व आणि श्रद्धा ठेवत असताना ही श्रद्धा अंधश्रद्धा नसताना न ठेवता डोळसपणे श्रद्धा ठेवून परमेश्वर भक्ती किंवा अध्यात्माकडे वाटचाल